नमस्कार मित्रांनो. नवीन वर्ष चालू होतं आहे. 2025 चालू होऊन साधारणपणे 28-29 दिवस होऊन गेलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आपण नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना करत असतो. तर ह्या वर्षी आपण सेंद्रिय पद्धतीने गुळाची निर्मिती करून साखरेचा वापर पूर्णपणे बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या वर्षी आपण जे आपण स्वयंपाकामध्ये जे खाद्यतेल वापरतो, साधारणपणे 90 ते 95% लोक दुकानचं तेल वापरत असतात. तर गेल्या वर्षीपासून आपण संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भुईमुगाच्या शेंगाचे शुद्ध खाद्यतेल बनवून आपण घरी वापरतोय, म्हणजे दुकानचं तेल पूर्णपणे बंद केलेलं आहे. तर यावर्षीसुद्धा आपण साखरेचा वापर पूर्ण बंद करणार आहोत आणि साखरेच्या जागेवर आपण पूर्वीप्रमाणे गुळाचा वापर करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. साधारणपणे 10 गुंठे क्षेत्रामध्ये आपण ही ऊसाची लागवड केलेली होती, खास गुळ बनवण्यासाठी. तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण रासायनिक खताचा वापर केलेला नाही. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने, म्हणजेच शेणखत वापरून, गोमूत्र वापरून आपण त्याचे उत्पादन घेतलेले आहे. साहजिकच सेंद्रिय पद्धतीने उत्पादन थोडंसं कमी होतं, म्हणजे क्वांटिटी कमी असते पण क्वालिटी चांगली असते. तर काल आपण ऊस तोडणी करून आपल्या घरच्या ट्रॅक्टरमध्ये ऊस भरून आणलेला आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ट्रेलरमध्ये पूर्ण ऊस भरून आपण आणलेला आहे आणि आज सुट्टीचा दिवस आहे. तर हा ऊस घेऊन आपण आपल्या नजीकच्या गुराळगृहामध्ये जाणार आहे. तुम्ही बघू शकता, ऊसाची साईज थोडी बारीक आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवल्यामुळं त्याचं एवढं पोषण झालेलं नाही, म्हणजे क्वांटिटी जरी लहान असली तरी क्वालिटी चांगली, त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असणार आहे आणि पूर्णपणे विषमुक्त पद्धतीने गुळाची पण निर्मिती होणार आहे. कुठलाही रासायनिक त्याच्यामध्ये घटक वापरला जाणार नाही आणि हे आपण फक्त आपल्याला घरी खाण्यासाठी बनवत आहे. जर थोडंफार शिल्लक राहिलं तर त्याची विक्री करता येणार आपल्याला, पण शक्यतो मुख्य उद्देश हा विषमुक्त अन्न खाण्याचा हाच राहणार आहे आपला. एक साधारणपणे 3 टनाच्या आसपास याच्यामध्ये ऊस असेल, म्हणजे असा माझा प्राथमिक अंदाज आहे. नक्की सांगता येणार नाही कारण आपण वजन काय केलेलं नाही. तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. एवढा भरलेला आहे ऊस. एक मिनिट. अशा पद्धतीने आपण मजुरांच्याकडून ऊस भरून घेतलेला आहे. तर सकाळी लवकर जायचं गुराळवरती. तिथं गेल्यानंतर तुम्हाला गुळ बनवण्याची पण संपूर्ण प्रोसेस मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, धन्यवाद. तर मित्रांनो, आपण ट्रॅक्टरमधून ऊस आता गुराळवरती घेऊन चाललेलो आहोत. साधारणपणे 1 तासाचा रस्ता आहे. 1 तासाभरात आपण तिथं पोहोचेल. तिथं गेल्यावरती मी तुम्हाला पूर्ण गुळ निर्मितीची प्रोसेस दाखवण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही बघू शकता, आपल्या ट्रॅक्टरच्या उजव्या बाजूला गुराळ आहे. नमस्कार, आपण फायनली गुराळावरती पोहोचलेलो आहोत. हे ट्रेलरमधून ऊस आणलेलं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये ऊसाचं क्रशिंग होणार आहे. ह्याच्यातून ऊस टाकला जातो आणि पुढं त्याचं रसामध्ये रूपांतर होऊन इथून त्याचं बागेस चोथा बाहेर पडतो. ह्यातून फिल्टर होऊन, हे बघा, ह्यातून ऊसाचा रस फिल्टर होऊन ह्या पाईपद्वारे ह्या बकेटमध्ये जमा होतो. त्याच्यानंतर पंपाच्या साहाय्याने उचलून तो दाखवतो. हे बघा, ह्या कायलमध्ये जमा होतो. ह्याच्यामध्ये जाळ टाकला जातो आणि ऊसाच्या रसातील पाणी पूर्ण काढून टाकले जाते गरम करून, आणि त्याच्यापासून गुळ तयार होतो. ऑर्गॅनिक पद्धतीने ऊस गुळ काढण्यासाठी आपण साधारणपणे हे 20 किलो आलं होतं, ते बारीक करून आणलेलं आहे. आणि हा तुळशीचा पाला.
तर आपण घरी आलो आहोत ही छोटी कंपनीला घेऊन ऊस गुराळावरती दाखवायचंय कसा क्रश होतो आणि कसा त्याच्यापासून गुळ तयार होतो. कुठं जायचंय आपल्याला? काय बघायला? गुळ बनताना बघायचे कसा प्रोसेस असते ती ना. चला चला बसा गाडीत. हे बघा हे तुळशीचे झाड घेतलेत. थोडंसं फ्लेवर द्यायचे तुळशीचं आपल्याला. सकाळी नेलेलं जरा कमी पडलेलं म्हणून हे अजून थोडंसं घेतलंय. चला बसा बाळूनो. हे बघा आता आम्ही ही बच्चे कंपनी घेऊन गुराळावर पोहोचतोय. बच्चे कंपनी गुराळ आलेला आहे. दादा पण आलेलं आहे. अय्यो. ह्या बाजूने मला चालू असताना बोलली होती बघायला. हे बघायला. ते बघ कसं गुळ बनवते तो. ते छोटे छोटे आहे की नाही त्याच्यामध्ये भरतेत आहे का. हे बघ हे छोटी छोटी कप आहेत. पप्पा कसं केलं? हे बघा ह्याच्यामध्ये ऊसाचा रस काढलेला आहे. तर क्रशिंग मला दाखवता आलं नाही तुम्हाला मी बाहेर गेल्यामुळे. क्रशिंग झाले सगळं. काय खाताय? हे बघा चिक्की ह्याच्यातून बुडवून घेतली. छान लागते ना बघू. दिदू आल्याचा फ्लेवर लागतोय का ग? हो कसं लागतंय? छान लागते. आलं आलं वाटतंय त्याच्यामध्ये आहे. त्याला झालं एक वर नको होय. व्हिडिओ करून दाखवून खायला गेले तेल करा म्हणजे. नाही कलर माकडाचा निघत मला गुळ तयार होऊन आपल्या घरी आणलेला आहे. हे बघा. एवढा. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा. अशा पद्धतीने डेपा तयार झालेले आहेत. आल्याचा आणि आपल्या तुळशीचा वास येतोय त्याला.